नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात आपण? ज्यावेळी आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करत असतो ना, म्हणजे जसं की श्री गुरुचरित्राचं पारायण, श्री चरित्र सारामृताचं पारायण किंवा इतर कुठलंही पारायण वगैरे, संकल्पयुक्त सेवा मनोकामना पूर्तीसाठी, इच्छा आकांक्षा ज्या असतात त्यासाठी किंवा संकट निवारणासाठी आपण ज्यावेळेला अशी सेवा करतो ना, त्यावेळी स्वामींना संकल्प करण्याची पद्धत आहे आणि स्वामींना विडा ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे. काही भक्त दोन्ही करतात, काही कुठलीही एक करतात, म्हणजे एक तर संकल्प करतात किंवा स्वामींना विडा ठेवतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण ह्याच विड्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत व तो कसा ठेवायचा आहे, काय करायचं, ही सगळी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्वप्रथम तर ना स्वामींना दोन प्रकारचा विडा ठेवला जातो. पहिला म्हणजे नैवेद्य आपण स्वामींना दाखवतो ना, तर नैवेद्यानंतर जो खाण्याचा विडा असतो ना, ज्याला तांबूल सुद्धा म्हणतात, तो विडा अगदी छान प्रार्थना करून, म्हणजे विडा घ्या हो स्वामी राया, ही प्रार्थना खूप प्रसिद्ध आहे. अगदी छान त्याचे सूर वगैरे आहेत. ही प्रार्थना म्हणून स्वामींना हा विडा भरवला जातो. आणि दुसरा विडा जो आहे ना, दुसऱ्या प्रकारचा, तो एखादी संकल्पयुक्त सेवा करताना आपण जसं आधी ऐकलं पारायण वगैरे, त्याआधी करताना स्वामींना प्रार्थना करण्यासाठी की जे काही मी कार्य करत आहे, जी काही ही सेवा करत आहे ती माझ्याकडनं करून घ्या, ते कार्य सिद्धीच जाऊ दे, निर्विघ्नपणे पार पडू दे, हे आपलं जी प्रार्थना आहे ती त्यांच्या समोर ठेवण्यासाठी ही विडा ठेवण्याची पद्धत आहे. तर आज आपण या दुसऱ्या प्रकारच्या विड्याबद्दल बोलणार आहोत. तो कसा ठेवायचा आहे, काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया. आता या विड्यामध्ये सर्वात पहिला घटक व महत्वाचा घटक तो म्हणजे विड्याची पानं किंवा नागवेलीची जी पानं असतात ना, खाण्याची पानं आपली, ती मी 2 पानं घेतलेली आहेत. नसेची बाजू जी आहे ती खाली ठेवायची. 2च पानं घ्यायची आहेत. एका पानाचा विडा कधी दाखवत नाहीत. पानं घेताना व्यवस्थित बघून घ्या, कुठेही किडकी फाटकी वगैरे अशी पानं घेऊ नका, व्यवस्थित पानं घ्या. ही अशी 2 पानं ठेवायची आहेत. त्यावर एक नाणं ठेवायचं आहे. नाणं कितीही रुपयाचं तुम्हाला हवं ते तुम्ही ठेवू शकता, असं काही नाही मी ठेवलं तेच ठेवायचं आहे असं. नाण्यावर एक सुपारी ठेवायची आहे आणि ह्या सुपारीला ना अष्टगंध लावायचा आहे. अष्टगंध म्हणजे बघा असं केशरी रंगाचं अष्टगंध खास विशेष विकत मिळतं. स्वामींना जेव्हा पण आपण गंध लावतो ना, तेव्हा चंदन किंवा अष्टगंध लावलं जातं, त्यामुळे इथे मी अष्टगंध वापरतोय. काही भक्तांचं असं मानणं असतं की विड्याचं जे काही विडा ठेवतो आपण त्यातल्या वस्तूंना गंध लावू नये, पण आमच्या जवळच्या मठात ज्या प्रकारे विडा ठेवतात तिथे गंध लावतात, त्यामुळे मी ती पद्धत दाखवतोय. तर या सुपारीला अष्टगंध जे आहे ते लावायचं आहे. करंगलीच्या शेजारच्या बोटाने हे लावायचं असतं. त्यानंतर ह्या सुपारीवर काही तांदूळ वाहायचे आहेत. साधे तांदूळ आहेत आपले, हे काही अक्षदा वगैरे तयार केलेलं नाहीये त्याच्या. त्यानंतर एक फूल व्हायचं आहे. फूल तुम्ही कुठलेही घेऊ शकता, मला जी आज मिळाली त्यातलं मी घेतलेलं आहे. हा विडा काही मी स्वामींना आता दाखवणार नाही, हा व्हिडिओसाठीच केलेला आहे. तर एक फूल घ्यायचंय आणि अशा प्रकारे हा आपला विडा तयार झालेला आहे. आता हा कसा कधी दाखवायचा आहे ह्यावर आपण बोलूया. आता हा जो आपला विडा आहे ना तयार झालेला, हा विडा तुम्ही तुमच्या जवळ जर स्वामींचं मठ असेल, केंद्र असेल किंवा दत्त मंदिर असेल ना, तर तिथे नेऊन स्वामींना हा विडा अर्पण करू शकता. किंवा नसेल असं काही तर घरी सुद्धा केलं ना तरी चालतो. मठात किंवा मंदिरात केला तर उत्तम, पण नसेल तर घरी सुद्धा आपल्या देव्हाऱ्यात किंवा स्वामींचा फोटो असेल तुमच्याकडे तर त्यासमोर स्वामींना हा विडा ठेवलात, अर्पण केलात तरीही चालतं. मठात मंदिरात ठेवणार असेल तर विडा तिथे जाऊन तयार केलात तरी चालतो, तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तयार करू शकता किंवा घरून तयार करून नेलात तरीही चालेल. आणि आता विडा स्वामींना दाखवताना किंवा विडा ठेवताना एक प्रार्थना स्वामींना करायची आहे. बघा, जे काही तुमच्या मनात आहे ना ते मनापासून बोलायचं आहे. काय तर तुम्ही कुठली सेवा करताय, कधीपासून करताय, का करताय, तुमची काही इच्छा आहे, काही तुम्हाला हवंय, कसं हवंय काय ते, किंवा काही संकट आहे काय, तर ते सगळं स्वामींना सांगा काय आहे ते. आणि त्यांना सांगा की स्वामी मी ही सेवा ह्या दिवसापासून ह्या 7 दिवसात वगैरे करणार आहे, हे ह्या कारणासाठी करणार आहे, तर स्वामी ती माझ्याकडून नीट करून घ्या. ही जी सेवा मी करतोय हे कार्य सिद्धीस न्या, निर्विघ्नपणे ही सेवा पार पडू दे, माझ्याकडनं करून घ्या. जे काही मध्ये संकट असतील, अडचणी असतील, प्रॉब्लेम्स असतील ते स्वामी दूर करा आणि माझ्याकडून चांगल्यात चांगल्या प्रकारे ही सेवा तुम्ही करून घ्या, अशी प्रार्थना करायची. बघा, तुम्ही मनापासून तुम्हाला जे वाटतं ना ते बोलायचं. हे सगळं तर मी उदाहरणादाखल सांगितलेलं आहे. तर असं सगळं मनापासून बोलून मग स्वामींना हा विडा अर्पण करायचा आहे.
आता लोक कमेंट्समध्ये विचारतात म्हणून सांगतो की जर घरी तुम्ही हा विडा स्वामींना दाखवणार असाल ना, तर त्यातलं जे काही साहित्य आहे ना, इतर नाणं दान करू शकता आणि बाकीचं सगळं आहे ना ते तुम्ही निर्माल्यासोबत विसर्जन करू शकता. म्हणजे देवाची जी काही आपली फुलं हार वगैरे असतात ना ती काढल्यावर त्यांना निर्माल्य म्हणतात. तर त्यासोबत ते विसर्जन करा, नाणं दान करा. तर ह्यापुढे जेव्हा तुम्ही स्वामींना विडा ठेवाल ना, बघा संकल्पयुक्त सेवा वगैरे जेव्हा तुम्ही करणार असाल तेव्हा अवश्य असा हा विडा ठेवा. विडा ठेवल्याचं काय असतं माहितीये, भक्तांची एक मान्यता असते, याचं एक महत्व असतं की अशा प्रकारे विडा ठेवून जर स्वामींना तुम्ही प्रार्थना केलीत ना तर त्यांच्यापर्यंत आपली प्रार्थना लवकरात लवकर पोहोचते. स्वामी स्वतः आपल्याकडून ती सेवा करून घेतात. स्वामी स्वतः आपल्या रक्षणासाठी उभे राहतात. जे काही संकट प्रॉब्लेम येणार असेल ना, आपल्या सेवेमध्ये बाधा अडथळा येणार असेल ना, ते स्वामी दूर करतात आणि चांगल्या प्रकारे ती सेवा करून घेतात, ज्यामुळे ती लवकरात लवकर सेवा स्वामींपर्यंत पोहोचते व त्याचं जे काही आपलं इच्छित आहे ना ते फळ सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मिळतं. अशी भक्तांची मान्यता आणि श्रद्धा असते. त्यामुळे स्वामींना ह्या प्रकारे हा विडा ठेवला जातो. तर अवश्य पुढच्या हा विडा ठेवा. असा तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, ज्यामुळे जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि आपला स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मग, स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.